नमस्कार. आपल्या धार्मिक पुस्तकाप्रमाणे 8 चिरंजीव आहेत. अश्वत्थामा, बली, वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि ऋषी मार्कंडेय. विभीषण हे वैश्रवा आणि कैकसी ह्यांचं अपत्य, रावण आणि कुंभकर्णांचा मुलगा, भाऊ, धाकटा भाऊ. विश्रवा हे ब्राह्मण होते आणि कैकसी हा असुर कुटुंबातल्या होत्या. आणि रावण पण अतिशय हुशार. त्यांनी सुद्धा शिवाचं खूप प्रार्थना वगैरे करून आत्मलिंग वगैरे त्यांचं मिळण्यासाठी शिवतांडव स्तोत्र पण रचलं. पण त्याच्यानंतर त्यांना एक प्रकारचा मद म्हणतात, कैफ म्हणतात, तो आला आणि त्यांनी खूप अनाचार केले आणि त्यातही त्या अनाचाराच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सीतेला पळवून नेलं. विभीषण हे अगदी धर्माच्या, सत्याच्या मार्गाने होते. ते धार्मिक, सत्यवचनी असे होते आणि त्यांनी बऱ्याच वेळा रावणाला सांगितलं सुद्धा की हे तू चुकीचं केलं, दुसऱ्याच्या बायकोला पळवून आणतोयस, हे चुकीचं आहे. तू त्याची पत्नी आम्हाला परत कर आणि माफी माग. आणि हे सांगितल्यावर रावणाने त्याला त्यांच्या महालातून हकलवून दिलं. ते लंकेतच राहत होते, पण त्यांचं धर्मकार्य करत ते राहत होते. त्यांच्या बायकोचं नाव शार्सा. पण पुढे मग जेव्हा रामाने लंकेवर हल्ला केला त्यावेळेला विभीषणाने धर्माचं रक्षणासाठी धर्माची बाजू घेत बरेचसे रावणाचे भेद, रहस्य आणि बऱ्याच गुप्त रहस्य आणि महत्त्वाच्या गोष्टी रामाला सांगितल्या आणि रामाच्या बाजूने युद्धाच्या वेळेला ते सहाय्य केलं. त्यांनी रामाला सहाय्य केलं. मग नंतर रावण मारला गेला. रामाने सत्ता म्हणजे लंका त्यांनी काबीज केली होती तसं बघितलं तर, पण सत्ता आपल्या हातात न घेता विभीषणाला दिलं. आणि काय केलं, मंदोदरी आणि विभीषणाचं, कारण मंदोदरी ही खूप चांगली पतिव्रता होती आणि तीही सतत सांगत होती की तुम्ही हे चुकीचं करताय. एका पतिव्रतेचं तुम्ही तिला पळवून आणले, हे चूक केलेली आहे. आणि ती अतिशय तिच्या प्रजेवर पण तिचं लक्ष खूप होतं. तर त्यांनी राज्य आपल्या हातात रामाने न घेता ते विभीषणाला देताना त्यांचं मंदोदरीबरोबर लग्न लावून दिलं. आणि पंचकन्या ज्या आपण म्हणतो त्या पंचकन्यामध्ये मंदोदरीचं पण नाव आहे. तर आता मला असं कधी ह्या विभीषणाचा आपण बघतो की धर्माच्या बाजूने राहून स्वतःच्या कुटुंबाशी किंवा स्वतःच्या सख्ख्या भावाशी त्याने वैर घेतलं, पण त्याने धर्माची साथ नाही सोडली. धर्मासाठी भावाशी वैर घेतलं. तेव्हा राजकारणाचा थोडासा विचार करताना बघा तुम्ही, म्हणजे माझा हा विचार पटतोय का तुम्हाला? आणि प्रत्येक पक्षामध्ये काही विभीषण आहेत, ते BJPने शोधून काढले. आता BJPमध्ये सुद्धा एखादा विभीषण असेल जो वाट बघत असेल की त्याला कोणीतरी उडावं. ह्याच्याबद्दल माझं दुमत नाही, पण BJPने दुसऱ्या पक्षातले विभीषण कसे वेचलेत आणि कसं राजकारण खेळलं हे आपण बघताना कोण माझ्या दृष्टीने कोण विभीषण वाटतं आहे. तर हेमंता बिश्व शर्मा आसामचे, जे काँग्रेसमध्ये होते, तेव्हा गोगोई मुख्यमंत्री होते आणि कामकाज बरोबर चालत नव्हतं. राहुलला भेटायला गेले आणि त्या
आज कसं तिथे आपलं अजून हे वाढवावं याच्यासाठी बोलायला गेले, पण त्याचा अपमान झाल्यावर त्यांनी धर्माची रक्षणासाठी बी जे पीला हे केलं. आणि हेमंत बिश्व शर्मा आज आपण बघतोच आहोत की किती कार्य करत आहेत. महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे, शिवसेनेमध्ये त्यांचे हक्क मारले जात होते म्हणा, त्यांना डावललं जात होतं म्हणा, त्यांच्या क्षमतेपेक्षा त्यांना कमी काम दिलं जात होतं. ते विभीषण बनून ते बी जे पीमध्ये सामील झाले. त्यांना ही 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं. कॅप्टन अमरेंद्र सिंग आठवत असेल तुम्हाला, पंजाबमध्ये त्यांना जेव्हा ते काँग्रेसने खच्चीकरण केलं तेव्हा त्यांनी वेगळी पार्टी बी जे पीला पण मदत केली थोडी, नंतर वेगळी पार्टी केली. भले ते तिथे जिंकून बिंकून नाही आले, पण काँग्रेसला पूर्णपणे त्याच्यातून पंजाबमधून काढण्यासाठी मात्र मदत केली. हरियाणामध्ये असंच मदत कुमारी शैलजाने विभीषण बनून ती मदतीला आली बी जे पीच्या. नाही ती पूर्णपणे म्हणजे ते 2 दगडावर पाय ठेवते तशा पद्धतीने ती राहिल्यामुळे काँग्रेस हरियाणातून गेली, पण तिला काही सक्सेस मिळालं नाही. सचिन पायलटसुद्धा विभीषण बनायचा प्रयत्न केला, पण त्याने हिंमत हारली आणि त्याने काही त्याची पार्टी सोडली नाही. आणि समाजवादी पक्षामधला शिवपाल यादव ह्यांना विभीषण बनवायचा प्रयत्न केला होता, पण त्यांची लालूच इतकी की आधी मला काय मिळतंय हे बघत होते सगळीकडे. त्यांना त्यांचा हक्क दिला जातो आहे, तरीसुद्धा शिवपाल यादवने त्याच्यामुळे समाजवाद म्हणजे बी जे पी बरोबर ते काय जास्त येऊ शकले नाही, पण समाजवादी पार्टी मात्र तिथनं हरली. आणि तसंच चंद्रबाबा नायडूंना आपण म्हणू शकतो बी जे पीत नाही घेतलं, पण त्यांनी NDAमध्ये घेतलं. नितीश कुमार बिहारचे, त्यांनासुद्धा मुख्यमंत्रीपद दिलं, म्हणजे त्यांच्या सीट कमी असूनसुद्धा दिलं. आणि आता अगदी लेटेस्ट आपण बघतो आहे, एकेकाळी TMCत असलेले शिवेंदू अधिकारी, त्यांनाही डावललं जात होतं. कुटुंबातल्या त्यांच्या म्हणजे ममता बॅनर्जी तिच्या भाच्याला पुढे आणायला बघत होता, त्याचा सदोदित अपमान होत होता. असा विभीषण बी जे पीला मिळाला. आणि बी जे पीने बंगालमध्ये सरकार बनवलं आणि त्याचा मुकुट मुख्यमंत्रीपदाचा शिवेंदू अधिकारीला दिलं, आणि तेही एकदम जोरदार काम करत आहेत. आता काही लोक म्हणतील दुसऱ्या वॉशिंग मशीन म्हणतील, काही म्हणतील, म्हणू देत. प्रत्येकाचं लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा पूर्ण अधिकार आहे. पण माझं हे जे विभीषण जो धर्माच्या बाजूने राहून, सत्याच्या बाजूने राहून कुटुंबाविरुद्धही जातो, असा असतो, तर तो धर्माचं रक्षण करतो, धर्माच्या रक्षणासाठी असतो. आणि तो आधी समजावतो कुटुंबाला की हे चुकीचं आहे, पण पटत नाही, मग त्यावेळेला तो शांत बसतो. पण जेव्हा त्याला कोण धर्माचा माणूस मिळाल्यावर त्या धर्माच्या आधाराने तो आपल्या कुटुंबाला सुद्धा हरवायचा प्रयत्न करतो. असं माझं कंपॅरिझन मी आजच्या राजकीय ह्याच्यातून केलेलं आहे. बघा, तुम्हाला पटतं आहे का? तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.